नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर दुधगावकर यांची निवड. विविध विधायक उपक्रमांनी संपन्न होणार महोत्सव. परभणी. जाती अंताची लढाई लढणाऱ्या महानायकांची जयंती सर्वधर्मीय संविधानप्रेमी नागरिकांच्या सामूहिक सन्मानातून साजरी करण्याचा अनोखा पायंडा गत 18 वर्षापासून परभणीत सुरू आहे. 2026 या वर्षाची कार्यकारिणी निवडण्यासाठी दिनांक 29 मार्च सावली विश्रामगृह परभणी येथे ज्येष्ठ साहित्यिक दीपा लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्यापक बैठकीत महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी समीर दुधगावकर तर कार्याध्यक्षपदी डॉक्टर सुनील जाधव व प्राध्यापक डॉक्टर सुरेश हिवराळे, मुख्य समन्वयकपदी अनिताताई सौरदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी महोत्सव समितीचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी आगामी महोत्सवातील विविध उपक्रम जाहीर केले. 5000 वृक्षारोपण, 18 तास अभ्यास अभियान, आदर्श भीम जयंती पुरस्कार, सम्यक जीवन गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय विचार उत्सव, त्रिभाषिक कवी संमेलन, आंबेडकरी जलसा, परिसंवाद, विचार प्रवर्तक देखावा आणि विविध राज्यस्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून महोत्सव संपन्न होणार आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुरेश हिवराळे तर भूमिका डॉक्टर सुनील जाधव तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके यांनी केले. सर्वानुमते ठरलेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष मुदस्सीर असरार, डॉक्टर सुरेश हिवराळे, कॉम्रेड प्रशांत गोरे, डॉक्टर भारत नांदुरे, संजय आदोडे, सचिव रवी पुराणिक, त्रिंबक वडसकर, डॉक्टर ज्ञानदेव उफाडे, संघटक अमित मोगल, डॉक्टर राम खरबे, नितीन गोगलगावकर, राजकुमार इंगळे, उपक्रम प्रमुख भूषण मोरे, दिलीप बनकर, राहुल धबाले, संघपाल आडागळे, संयोजक प्रेमानंद बनसोडे, प्राचार्य विठ्ठल घुले, NI काळे, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, दिगंबर जाधव, परमेश्वर जवादे, युवा समन्वयक विश्वजित वाघमारे, अर्जुन पंडित, सांकेत परसोडे, किशोर कांबळे, अनिकेत साळवे, आर्यन बनसोडे, मुख्य निमंत्रकपदी यशवंत मकरंद, संजू आडागळे, सुनील ढवळे, रवी पंडित, प्राध्यापक डॉक्टर भास्कर गायकवाड, उत्तमराव गायकवाड, कॉम्रेड प्रेम घोंगडे, ज्ञानोबा खरात, कमळाजी कावळे, भारत खाडे आदीची निवड करण्यात आली. या बैठकीस परभणी जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाती अंताची लढाई लढणाऱ्या महानायकांचा जो विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं समतापूर्वक समाज निर्मितीचा त्यांचा ध्यास आहे आणि त्यांची जयंती साजरी करत असताना वाटून घेतले हा महापुरुष या जातीचा, हा महापुरुष या जातीचा, महापुरुष ही राष्ट्राची असेट आहे. महापुरुष 18 वर्षापासून परभणीमध्ये वेगळ्या पद्धतीने काम करत आहोत आणि सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्रितपणे 18 वर्षात एकदाही म्हणजे आपण कार्यक्रम घेताना म्हणजे 11 एप्रिलला क्रांतिकारक फुलेंच्या जयंती दिनापासून मग आंतरराष्ट्रीय विचार उत्सव असेल, आपण आतापर्यंत सम्यक जीवन गौरव पुरस्कार दरवर्षीच्या जयंतीच्या माध्यमातून दिले. ते देताना सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप चांगलं काम आहे. मग पहिला पुरस्कार आपण डॉक्टर यशवंत मनोहरांना दिला, त्यांच्या नावावर 100 पुस्तक आहे. दुसरा पुरस्कार एकनाथ आवाडांनी, ज्यांनी म्हणजे कामगार जे आहे ज्यांच्याकडे जमीन नाही, जमीन नसलेल्या माणसाने खूप मोठं काम केलं, अशा एकनाथ आवाडांना दिला. तिसरा पुरस्कार आपण प्रतिभा परदेशीने दिला. चौथा पुरस्कार दिगंबर गोबरेला दिला. 5वा पुरस्कार आपण म्हणजे या पद्धतीनं मागच्या वेळेला आपण आंतरराष्ट्रीय विचार उत्सवामध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी कास्ट मॅटर्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. त्याचे लेखक सूरज इंगळे जे आहेत त्यांना आपण परभणीमध्ये आमंत्रित केलं. त्याच्या आदल्या वर्षी सुधीर थोरातांना आपण आमंत्रित केलं. त्याच्या आदल्या वर्षी आपण इजेड खोब्रागडे सरांना आमंत्रित केलं. म्हणजे देशभरात नावलौकिक प्राप्त जी मंडळी आहे ती आंतरराष्ट्रीय विचार उत्सवाच्या माध्यमातून आपण त्यांना परभणीमध्ये आमंत्रित करतो. ज्या परभणीमध्ये जयंती मंडळं काम करतात त्या आदर्श भीम जयंती मंडळांना पहिल्यांदा एक आचारसंहिता देण्याचं काम सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीने केलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची, क्रांतिबा फुलेंची, छत्रपती शिवरायांची, राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करताना आपण कोणती आचारसंहिता पाळली पाहिजे. ही आचारसंहिता 10,000 पत्रक काढून आपण वार्डामध्ये दिलेलं आहे आणि आताचं जयंतीचं स्वरूप जे आपण पाहतोय की आयडियल खूप त्याला येऊ लागलं आहे. त्याच्या मागे बनसोडे दादासारखी, आमच्या सुरेश शेळकेसारखी सगळ्या मंडळींनी परिश्रम केलेले आहेत आणि या 18 वर्षामध्ये आपण या पद्धतीने करत आहोत. तर मागच्या 2 वेळेला परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून सांगितलं की माणसं अशा पद्धतीचे उपक्रम घेत नसतात, अशा पद्धतीने जयंती साजरी करत नसतात. माणसं एकत्रित येऊन म्हणजे काहीतरी विसंवाद निर्माण होईल
याच्यासाठी माणसं एकत्रित येतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्या जाती धर्माची लोक एकत्रित बोलून त्यांना संवादित करीत आहात, समन्वय साधत आहात, ही खूप चांगली बाब आहे. ही खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना, क्रांतीबा फुलेंना, शाहू महाराजांना अभिप्रेत असणारी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आमच्या समितीला तिथं बोलून त्या सगळ्या समितीचा वीरमनाथच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एका दोनदा सन्मान केला. तो सन्मान एका माणसाला बोलून त्या माणसाचा सन्मान नाही येतो. मी समीर गणेशराव दुधगावकर, अपक्ष कार्यकर्ता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी जिल्ह्यात मातीची ताकद म्हणायला हरकत नाही, पण राज्याची जी सौर कृषी पंप योजना आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं नाव गिनीज बुकमध्ये गेलं आहे डिसेंबर 2015मध्ये. ती 2015मध्ये मंजूर करण्यामध्ये उद्योग नेतृत्व म्हणून मी सहभागी होतो आणि मराठा आंदोलक म्हणून मी सहभागी होतो. 2024 जूनमध्ये ती योजना परत मंजूर झाली सगळ्या शेतकऱ्यांसाठी. आणि बँकेत आमची परभणीची मातीची ताकद सांगितलेला राज्याची स्कीम मोठी मंजूर झाली. मध्यम वापरणे, चांगला विचार खेळ होता आकर्षित होण्यासाठी हे आपण केलं पाहिजे. जसं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला की मांगलिक हा शब्दाचा अर्थ तुम्ही अनेकदा ऐकलेला आहे, पण मांगलिक समीर दुधगावकर मी पण हायलाईट करा, कारण आपला उद्देश असा आहे की त्याचा मागचा अर्थ कळला पाहिजे लोकांना. त्याला म्हणतात आपण काही फिल्म लाईन मध्ये कोणतरी म्हणालात ना तुम्ही, नाव त्यांचं काय म्हणा, राजकुमार कांबळे साहेब देखावे उभे करतात. पण काही जण म्हणू शकतात देखाव्याचं काय काम आहे, पण ही देखावे एक पद्धत आहे लोकांना एखादा संदेश समजून सांगण्याची ना. अशी वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण एक चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवले तर लोक घडणार. आणि त्यामुळे वेगवेगळे माध्यम आपण वापरले पाहिजे. आणि खूप छान वाटलं मला की आपण हे 18 वर्षापासून हे करताय. आणि माझं एक इथं योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून असं म्हणणार खरं सांगतो, मला अजिबात काही माहिती नव्हतं की तुम्ही असा काही विचार तुमच्या मनात येईल आणि तुम्ही मला एवढं मोठा सन्मान द्यायचा प्रयत्न कराल. पण तुम्ही म्हणताय आणि आपला उद्देश एकदम साफ आहे, तर बिलकुल काही हरकत नाही. आपण एक चांगलं कार्य करूया. तुम्हाला सगळ्यांना तुम्ही माझ्या माध्यमातून जे कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे आपल्याला, मेहनत असो किंवा भेटीगाठी असो, विचार डेव्हलपमेंट असो किंवा वेगवेगळे माध्यम डेव्हलप करणे, ज्या माध्यमातून आपल्याला पुढच्या वर्षभरामध्ये हे विचार हायलाईट करायचं. मला खरंच स्वरूप माहिती नाही, नेमकं किती कार्यक्रम करतो आपण, पण खूप चांगला विचारांनी आहे तुमच्यासोबत निश्चित करा. हेच सांगण्यासाठी आलो होतो. मी यांना म्हणाले होतो की थोडंसं लवकर निघायचं मला, पण कायम मी तेच सांगण्यासाठी आलो होतो की तुमच्यासोबत आहे, चांगल्या विचारांसोबत आहे, कायम आहे. आणि मी कोणत्या विचारांसोबत आहे हे पूर्ण मराठवाड्याला त्या डान्समधून कळलेलंच आहे. सांगायची गरज नाही, कुठेही गमा बाळगत नाही. गाणं एक आधी चुकीचं गाणं निवडलं होतं, सोबत यंगस्टर होता माझ्या ऍक्च्युली. यंगस्टर असल्यामुळे झालं बरं ते. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.